पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरादरुणबिंब फलादरोष्ठात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्। अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब मामनुसन्ददामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। औन्नत्यं भजते हिमाद्रिवया गङ्गेवया पावनी आलिङ्गन्मरणन्निधान हृदये या देशभक्तामुदा स्फूर्तिस्थानतया व्यलोकिनितरां या लोकमान्यादिभिः शश्वत्प्रेरणदायिनी भवतु सा गीताख्यसञ्जीवनी। प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशस्तचरणश्रवणत्वगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। गोपाल कृष्ण महाराज की जय। सदा प्रभुपदावरी निज समर्पिली से तनु कथेत मन गोविले कमलमालिके सीजनु। मुखातून जसा झरा सगुण भक्तीचा वाहतो समर्थ गणुदास ते सतत मी नमस्कारितो। सुप्रसन्न समाधानी निश्चयी च दृढव्रती सोऽस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती। गोपाल कृष्ण महाराज की जय। ओम नमो भगवते श्री वासुदेवाय। सत्यं नश्वरमस्तु वा जगदिदं जीवशिवो वेतरः शून्यं वा परमाणुरस्तु जगतो हेतुप्रधानं च वा। योगो ज्ञानमथास्तु कर्मनितरां निःश्रेयसे साधनं जानीमो गिरिशैतदेव भगवन् त्वन्नः शरण्यं प्रभु। सज्जनों, आज कृष्ण कथामृताचा चौथा सर्ग आपण सुरुवात केलेली आहे। मी कालही सांगितल्याप्रमाणे आज चौथा सर्ग घेण्याचे जे कारण आहे ते आमच्या परंपरेप्रमाणे सांगण्याच्या पद्धतीप्रमाणे प्रथम 2 सर्गानंतर चौथा सर्ग सलग घेऊन 18 सर्ग सांगावे। 18व्या सर्गानंतर 18वा सर्ग जो भगवंताच्या निर्याणाचा आहे तो सर्ग झाल्यानंतर थांबू नये, लागली जयंती करावी असा त्यामागचा हेतू असल्यामुळे आपण सलग 18व्या सर्गापर्यंत सांगत जाऊ आणि गोकुळ अष्टमीच्या दिवशी कृष्ण जन्माचा 3रा सर्ग सांगणार। या कृष्ण कथामृतामध्ये चौथा जो सर्ग आहे त्याचं नाव आहे गोकुलानंद। कालपर्यंत आपण देवकीच्या वेदना पाहिल्या, देवकीला झालेला त्रास, देवकीनं सहन केलेल्या वेदना आपण पाहिल्या आणि पुढे वेदनांच्या नंतर दुःखानंतर सुख जसं येतं तसा हा गोकुलानंदाचा सर्ग आज आपण इथे अनुभवणार आहोत। सुरुवातीला भगवान शंकराला वंदन करताना परमपूज्याप्पा म्हणतात, सत्यम नश्वरमस्तु वा जगदिदं जीवशिवो वेतरा। मुळात जीव, सृष्टी आणि ईश्वर, जीव जगत जगदीश्वर यांच्या संबंधाला अनेक मतभेद आहेत।
आता इतके पराकोटीचे मतभेद आहेत की आपल्यासारखा माणूस बांबावून जातो. एक विचारवंत म्हणतो की हे जग मिथ्या आहे, ब्रह्म सत्य जगन मिथ्या. दुसरा त्याच वेळेला दुसरा विचारवंत म्हणतो की हे जग तेवढंच सत्य आहे. कुणी म्हणतो जीव आणि ईश्वर यांचं ऐक्य आहे, कुणाच्या मते ते निरनिराळे आहे. कुणी म्हणतो जीव हाच शिव आहे. असे अनेक प्रकारचे वाद किंवा असे अनेक प्रकारचे तत्वज्ञान या सनातन धर्मामध्ये सांगितले जातात. परत इथंही अजून मतभेद असे की या जगताचं कारण काय म्हणून विचारलं. हे जगाचं कारण काय, तर एक म्हणतो शून्यम वा परमाणुरस्तु जगतो हेतू प्रधानंच वा. हे जग एकतर शून्यातून निर्माण झालेलं आहे, पण त्याच वेळेला दुसरा म्हणतो हा परमाणूतून निर्माण झालेला आहे. बारीक कणातून ह्या जगाची निर्मिती झालेली आहे. आजकाल ते काहीतरी गॉड पार्टिकल एक संशोधन चालू आहे, ते तो सांगतोय की हे परमाणूतून एका पार्टिकल पासून हे सगळं तयार झालेलं आहे. त्याचा विस्फोट झाला आणि त्यातून पुढे जगताची निर्मिती झाली. असे आता या जगताच्या निर्मिती सुद्धा बद्दल सुद्धा मतभेद आहे. कुणी म्हणतो ही प्रकृतीमधून निर्माण झालं. प्रकृती नावाची जी शक्ती आहे भगवंताची, जिला आपण माया म्हणतो, तिच्यापासून हे सर्व निर्माण झालं. पण आता ह्या जगताच्या उत्पत्ती संबंधी तर मतभेद आहेतच आहेत. परत ठीक आहे, हा प्रश्न सुटेल कसा, पुढे काय बघेल मग कसा सुटेल, तर सांगितलं योगो ज्ञानमथास्तु कर्मणितराम निश्रेयसे साधनम. योग मार्गाने एक सांगतो ज्ञानानं सुटल, एक सांगतो योगानं सुटल, एक सांगतो कर्म मार्गाने सुटल. निश्रेयस म्हणजे मोक्षाचं साधन काय, तर या कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला मोक्ष मिळेल. म्हणजे तिथे सुद्धा विविधता आहे. बरे सांगणारे काही साधे सुद्धा लोक नाही आहेत किंवा स्वार्थी पोट भरू सुद्धा नाही आहेत की असं लिहिलं म्हणजे पुरस्कार भेटतो, अशा प्रकारचा लेख लिहिला म्हणजे राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडून मला पद्मश्री मिळते. अशातले नाही. हे तत्वज्ञ आहेत, विरक्त आहेत, निष्ठुर आहेत. यांचा सगळ्यांचा एकच विचार आहे जगताचं कल्याण. असो भगवंता, त्या सगळ्या प्रकाराशी मला काहीही कर्तव्य नाही. मला एकच कर्तव्य आहे आणि मला एकच कळतं, आपण माझे धनी आहात, माझे प्रभू आहात. जानी मो गिरीशयत देव भगवन वन्न शरण्य प्रभू. देवा, हा सगळा फापट पसारा बाजूला राहू दे, मी भक्त आहे, अजान आहे. मला फक्त एवढं कळतं, तुझे पाय माझे डोई, एवढं मी माझं फक्त लक्षात ठेवलेलं आहे आणि तुला काय करायचं ते कर. कशामुळे आलं तर भगवंतानंच गीतेत सांगून ठेवलेलं आहे, ददामी बुद्धियोगन तम येन माप उपायंते. म्हणजे मी प्रत्येक जो मला शरण येतो त्याला मी बुद्धियोग देतो. अशा भगवंताची मी भक्ती करतो. मी त्याची भक्ती केल्यानंतर त्याने आश्वासन दिलंय की मी तुला बुद्धियोग देतोच देतो, म्हणून मी त्याला शरण जातो. बाकी मला काय घेणं नाही. त्या सगळ्या बुद्धिवादाच्या या तत्वज्ञानाच्या फापट पसाऱ्यामध्ये मी अडकून पडणार नाही. मला भक्ती तेवढी कळते आणि म्हणून मी तुम्हाला वारंवार शरण येतो. मी इच्छितो हरिचरित्र रचावयासी, घालावया गवसणीच जणून भासी. जे शक्य ना घडत ते आपुल्या प्रसादे, माझ्या श्री वरदहस्त गुरु असू दे. हे हरिचरित्र रचण्याची इच्छा करतोय म्हणजे जणू मी आकाशाला गवसणी घालतोय. गवसणी म्हणजे आता हा प्रकार सुद्धा माहीत राहिलेला नाही. ज्यांनी तानपुरे पाहिलेले आहेत किंवा ज्यांच्या घरी सतारी असतात, त्याला एक खोड घातली जाते, तिला गवसणी म्हणतात. म्हणजे मोठ्यात मोठं एखादं वाद्य किंवा एखादं यंत्र तुम्हाला झाकायचं असेल तर त्याच्यासाठीची जी खोड असते ती गवसणी. मी हरिचरित्र लिहायला विचार करतोय म्हणजे मी अक्षरशः आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे जे शक्य ना घडत ते आपुल्या प्रसादे. जे घडणं शक्य नाही ते केवळ कशामुळे घडतं तर तुमच्या प्रसादामुळे घडतं, तुमच्या कृपेमुळे घडतं. आणि म्हणून हे गुरुराया, माझ्यावर तुमचा वरद हस्त कायम असो. सर्गाला सुरुवात होतीये. काल मथुरेमध्ये प्रवेश होता.
भगवंत तिसऱ्या सर्गामध्ये गोकुळात पोहोचले. आज गोकुळामध्ये आता प्रवेश होतो. ओंकाराचा उदय झाला हिरण्यगर्भातून ज्या वेळा, मंगलता ती त्या समयाची आज येथ जणू धरिते प्राची. विश्वाची निर्मिती होण्यापूर्वी भगवंताच्या मुखातून अथ आणि ओम ओंकार हे दोन शब्द निर्माण झाले. भगवंताने म्हणले नाही, आपोआप प्रगट झाले. त्यावेळेला जी मंगलता होती सृष्टीच्या विश्वाच्या उदयाच्या वेळेला, तशीच मंगलता आज जणू या गोकुळामध्ये दिसत. सकाळ ती श्रावणी म्हणून कुंद सावे वातावरण, चरण परी श्री हरीचे जेथे उरेल केवी दुर्दिन तेथे. आता दुर्दिन ह्या शब्दाचा अर्थ आहे की वाईट दिवस म्हणून नाही, पण ढगाळ दिवस, ज्या दिवशी वारा वाहत नाही, आपल्याला उगाचच अस्वस्थ झाल्यासारखं होतं. आपण म्हणतो ना, काय आज दिवस आहे गडे, सगळं आभाळ आलं. असे दिवस श्रावणात शक्यतो असतातच, पण तिथं भगवंताचे चरण कमल आल्यामुळं तिथं दुर्दिन उरण्याचं काही कारण नव्हतं. प्रसन्न वातावरण होतं. कसं होतं? अरुणोदय होत से मनोहर, नभी प्रभा कली लालसर, मेघखंड रंगले त्यामुळे जनो गुलाले रंकित कमळे. अरुणोदय होत होता आणि त्या अरुणोदयाच्या वेळेला जी सूर्याची प्रभा फाकलेली होती ती अशी भासत होती, तिच्या प्रकाशामुळे जे मेघाचे खंड म्हणजे ढग जे होते ते जणू काही गुलालामध्ये बुडवलेली फुलं आहेत. आपण जन्माच्या वेळेस भगवंताच्या गुलालात बुडवून फुलं वाहतो, गुलालांना आरोपित करून फुलं वाहतो, तसंच जणू काही भगवंताचा जन्म सादर करण्यासाठी सृष्टीने हे केलेलं होतं. पूर्व दिशेला आज काय हे, तेज उसळते तरी कसले हे, इंद्राच्या आकाश ततम यज्ञी, वसुधारेने प्रदीप्त अग्नी. आज पूर्व दिशेला काय झालंय म्हणजे कसलं तेज आहे? जणू काही इंद्रानं शत यज्ञ केले, 100 यज्ञ केले आणि त्या प्रत्येक यज्ञाच्या वेळेला त्यांना जी वसुधारा अर्पण केली जाते, सामान्य माणूस सुद्धा आपण वसुधारा अर्पण करतो, जास्तीत जास्त घृताचा त्याच्यामध्ये आहुती देण्याचा प्रयत्न असतो. आता ती इंद्राचा यज्ञ तोही 100वा. आणि त्यावेळेस कोणी असं म्हणणारही नसेल की फक्त तुम्ही त्या अग्नीत तूप जाळायले, त्यापेक्षा कोणाला खाऊ घातलं असतं तर बरं झालं असतं. म्हणून तो इंद्र भरपूर खर्च करणारा होता. त्यावेळेला जसा काही अग्नी प्रदीप्त झाला असेल त्या वसुधारेतून, तसं तेज आज पूर्व दिशेला उजळलं होतं. किंवा सुधा कुंभका गरुड करातून, हरुणी नेता पडला निष्ठून, भूवरती आदळता त्यातील अमृत काय हे उसळे उज्ज्वल. ते विनीतेचा कद्रूचा जो प्रसंग आहे, गरुडाला आपल्या आईसाठी आईला सोडवण्यासाठी त्याच्या सावत्राईनं अमृत आणून देण्याबद्दल सांगितलं होतं. तो अमृताचा कलश घेऊन जेव्हा निघाला असेल म्हणे, त्यावेळेस तो थोडासा कुठेतरी त्याच्या हातातून निसटला आणि तो भूमीवर आदळल्यानंतर त्यातून काही अमृताचे कण निर्माण उसळले असतील बाहेर. त्यावेळेस जे काही उज्ज्वलता त्या अमृताची पृथ्वीवर पसरली असेल तसा काही सभास यावेळेला होतो. असं झालं का? तसंही नसेल म्हणे कदाचित. छेन तसे सूर्यराज भूमी पावन करण्या येती, सुवर्ण रजौधळीत चालले तत्पर सेवक पुढती जय हरी सुख कंदा. किंवा असंही झालं असं म्हणले, पूर्वीच्या काळी राजे लोक आपल्या दरबारात जाताना किंवा एखाद्या मोठ्या प्रसंगात जाताना सेवक त्यांच्यावर सुवर्णाच्या मुद्रा उधळायचे आणि ते त्यांच्या पायाखालून त्या मुद्रा त्यांनी त्याच्यावरून चालत गेल्यानंतर त्या मुद्रा गोरगरिबामध्ये वाटल्या जायच्या. तसंच सूर्यराज भूमी पावन करण्यासाठी येत आहेत आणि त्यांची जी किरणं आहेत, त्यांचे सेवक जे आहेत ते सोन्याचे कण उधळत असतील म्हणून का प्रकाश पडला नसेल म्हणून. असंही झालं असतं. उगवे आता प्रभात मंगल, नाचत येती किरणे कोमल, विहंगमाची किलबिल कानी, प्रसन्नतेची घुमवी गाणी. पक्षी किलबिल करतायत, प्रसन्न त्यांचा आवाज, मंजूळ आवाज सगळीकडे पसरलेला आहे. सोनेरी उण घराघरावर, तळपे वृक्षांच्या शेंड्यावर, मंद वायुने डुलती वेली, फुले सुगंधी जावन फुलली. थेंब पावसाचे सुकुमार,
दुर्वांच्या हिरव्या पात्यावर वरुणाने जणू आज गोकुळी असंख्यात रत्ने चौधळली. दुर्वाच्या पात्यावर सुवर्ण त्या दवबिंदू जे पडलेले होते त्यामुळे असं भासत होतं की जणू काही रत्न त्या गवतावर पसरलेली आहेत. त्यावेळेला असं वाटत होतं, वाही पृथ्वी न्हाली नटली नंद घरी उत्सवा निघाली. तिच्या हरित शालूस शोभती पदरासी हे गुंफित मोती. ही पृथ्वी जणू काही नाहून नटून आलेली होती आणि कशासाठी? त्या नंदाच्या घरी उत्सव होणार होता म्हणून ती बाळांपिळा घेऊन चाललेली होती. वाही पृथ्वी न्हाली नटली, वाही पृथ्वी न्हाली नटली नंद घरी उत्सवा निघाली. नंद घरी उत्सवा निघाली. वाही पृथ्वी न्हाली नटली, वाही पृथ्वी न्हाली नटली. तिच्या हरित शालूस शोभती, तिच्या हरित शालूस शोभती पदरासी हे गुंफित मोती. पदरासी हे गुंफित मोती. वाही पृथ्वी न्हाली नटली. ही पृथ्वी नाहून नटून आली आहे असा भास होत होता आणि ती जी दुर्वांकुर होती ती जणू हिची साडी आहे, तिचं वस्त्र आहे आणि त्या तिच्या हिरव्या हिरव्यागार पदराला जणू ती दवबिंदूचे मोती खाली घोस म्हणून लटकवलेले. ही पृथ्वी निघाली आहे कुठे? तर त्या नंदाच्या घरी उत्सव होतोय आणि तिथे बाळांपिळा घेऊन चालली आहे. शिरी घेऊनी मृण्मय घागर स्त्रिया निघाल्या पाणोठ्यावर. तेजाने निज पावित्र्यांचे उजळ करीत मुख दिशा दिशांचे. डोक्यावर मातीच्या घागरी घेतलेल्या आहेत आणि पाणोठ्यावर चाललेल्या आहेत स्त्रिया गोकुळातल्या. पण त्या कशा होत्या? स्वतःच्या पावित्र्याच्या तेजानं त्यांनी दिशा उजळण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होते. इतक्या पवित्र होत्या गोकुळ. आणि त्यांना काहीच माहित नव्हतं रात्री झालेला प्रसंग. त्या आपल्या पाणोठ्यावर चालल्या होत्या. वाट होती नंदाच्या दारावर आणि त्यांनी काय पाहिलं? नंदाच्या दाराहून जाता गडबड काही दिसली. विशेष दिसल्यावर कोणी का स्त्री ते वगळून गेली. जय हरी सुखकंदा. काही वेगळं दिसलं आणि ते बाहेरनी पाहू नये असं कधी होईल का? म्हणजे काय ग बाई म्हणून विचारलंच पाहिजे. म्हणजे हा स्वभाव गुण आहे, चांगला आहे, वाईट नाही बरं, चांगला गुण आहे. चौकस असतात, उपजत आहे कोणाकडून. नंदाच्या दारात काहीतरी गडबड होती म्हणून हिने चौकशी केली. स्त्रियांचा स्थायी भाव आहे आणि त्यांनी ती चौकशी केली आणि काही जण आत गेल्या. नंदाच्या अंगणा भीतरी दोन चारकी असती नारी. यांच्या आधी कुणी आल्या असतील? घरातल्या काही बाया असतील. मध्ये यशोदा मूर्छित बला नंद दूरसा गोंधळलेला. ती बेशुद्ध पडलेली होती यशोदा आणि नंद गोंधळून बाजूला उभा होता. काय झालंय काय नाही कळत नव्हतं. यशोदेस जागवी रोहिणी मुखावरी लव शिंपुन पाणी. वारा घाली कुणी पदराने निरखी वदना तुरतेने. तेव्हा डोळे उघडते पाहताय तिच्याकडे, कारण बाजूला दिसतंय ना. काय दिसतंय? सतेज बालक गोचिरवाणे गुंडाळी दुसरी वस्त्राणे. तोच यशोदा ये भानावर परतवीत नंदाचा धीर. बाजूला एक लेकरू होतं, ते पटकन एकीनं एका चांगल्या वस्त्रामध्ये गुंडाळलं. तेवढ्यात यशोदा भानावर आली. त्याचबरोबर नंदाचा धीर सुद्धा जागेवर आला. त्याचा धीर सुटत चालला होता. गोळा भूण तिच्या सभोवती स्त्रिया धीरा वृत्ता पुसती. कसं झालं, काय झालं, कसं झालं? तिला जागही होऊ दिलं. विचारायला लागलं काय झालं, कसं झालं. प्रथम बालकांकी घेऊन सांगत असे त्याचे मुख चुंबून. तिनं पटकन लेकराला मांडीवर घेतलं, आधी त्याचा मुका घेतला आणि मग सांगायला लागले काय झालं. काल निशी वासरू मोकळे बांधण्यास ओढाया गेले.
असह्य कळतो पोटी आली, प्रसूत झाले शुद्धी गेली. म्हणजे रात्री काय झाले, वासरू मोकळं सोडलं आणि ते हुंदडायला होतं म्हणून मी बांधायला गेले आणि बांधता बांधताच मला असह्य कळ माझ्या पोटात आली आणि तिथंच प्रसूत झाले आणि माझी शुद्ध गेली. वरी सुरक्षित बाळ खरोखर देवाचीच कृपा ही, जोडी कर गही वरुणी नंदा, स्वर्ग ठेंगणा होई जय हरिसुभकंदा. असो झालं ते झालं म्हणले, पण बाळ सुरक्षित आहे याच्यातच आनंद आहे. नंदाला तर तो स्वर्गच ठेंगणा झाला. यशोदेस मग घरात नेले, उचित असे उपचारही केले. फार दिसानी पुत्र जन्मला, तुला आता का त्या हर्षाला. त्या हर्षाला काय तुलना असणार आहे, अनेक दिवसांनी त्याला अपत्य झालेलं होतं. तिला आत्मेला तिला योग्य ते उपचार केले. नंदग्रही हरी जन्माला, घरोघरी आनंद उसळला. कमळ विकसते कुठे तळ्यात, सुगंध पसरे सर्व वनात. एका तळ्यात कमळ फुलत म्हणले, पण त्याचा सुगंध सगळ्या वनात पसरतो. भगवंत जन्माला आले नंदाच्या घरी, पण आनंद सगळ्या गोकुळात झाला. वाजे सनई गरजे ढक्का, डुलती गगने गुढ्या पताका. तोरण दारासी पुष्पाचे, कुठे नारळासह आंब्याचे. कुठे सनई वाजू लागली, कुठे धक्का वाजू लागला आणि लोकांनी गुढ्या पताका उभ्या केल्या. त्यावेळेला त्यांच्याजवळ गुढ्या होत्या, पताका होत्या. इथं आपल्या जवळ आज गुढ्या नाही आहेत, पताका नाही आहेत. भगवंताचं आगमन गोकुळामध्ये झालेलं आहे, म्हणून आपल्या दोन हाताच्या गुढ्या आपण वर करूया आणि भगवंताचं भजन करूया. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय म्हणा. कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. आनंदोत्सव चालू झाला. सर्व घरी शर्करा वाटती, नंदाचा पुत्रोत्सव कथिती. प्रतिदिवशी हे चालू होते, अधिकाधिक ये हर्षावरते. लेकरू झालं तर पान साखर साखर पानं वाटायची पद्धत होती आणि सर्व घरी म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन साखर वाटत नव्हते, प्रत्येकाच्या घरातून साखर वाटत होती. प्रत्येक घरातून प्रत्येकाच्या घरी साखर जात होती. का तर नंदाच्या घरी पुत्र झाला. तर नंदाचा पुत्रोत्सव कधी पुत्र नंदाला झालाय, पण आनंद सर्वांना झालाय. आणि एक दिवस नाही, प्रति दिवशी चालू होतं. म्हणजे रोजच साखर वाटायला लागले लोक. का हे असं का झालं, तर त्या दिवशी खरा गोकुळात आनंद आलेला होता. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. गज में आनंद भयो जय यशोदा लाल की. जय हो नंद लाल की, जय यशोदा लाल की. गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद उमंग भयो जय हो नंद लाल की. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की. गोपाल कृष्ण महाराज की जय. नंदाच्या घरी आनंद झाला म्हणून सगळं गोकुळ आनंदी झालं. आता पुढे नाव ठेवण्याचा दिवस आला. नाव ठेवण्याच्या दिवशी तर थाटासी मानुरली. नारींची बहु धांदल झाली, गमती झुलत्या केळी जय हरी सुखकंदा. त्या नाव ठेवण्याच्या दिवशी त्या स्त्रियांची एवढी धांदल उडाली. सगळ्या जणी तयार होऊन आपल्याला जायचंय जायचंय जायचं. इकडून तिकडं फिरायला लागल्या. जणू केळी झुलाव्यात अशा बाहेर सगळ्या रस्त्यावर दिसत होत्या. केळ झुलताना जशी मोहक दिसते तशा या बाया मोहक दिसत होत्या. मंगल धावून करुणी भूषा, नंद गृहासी निघती ओषा.
पथी दिसे समुदाय तयांचा, गुच्छरम्य साज साकळ्यांचा. त्या तरुणी, योषा म्हणजे तरुणी, त्या मंगल न्हावून, म्हणजे ज्याला आपण काय म्हणू, अभ्यंग स्नान करून या सगळ्या ब्युटी पार्लर मध्ये न जाता व्यवस्थित तयार होऊन निघाल्या होत्या. आणि या रस्त्याने यांचे घोळकेच्या घोळके चालले तर जशा काही कळ्यांचे गुच्छ आहेत, हजारी मोगऱ्याच्या कळ्यांचा गुच्छ जसा दिसतो तसे सुंदर दिसत होते. प्रत्येकीच्या ताटकरात झाकून जाळीच्या वस्त्रात, आत गहू नारळ खण उंची, कुठे रेशमी झबले उंची. आता जाळीचे वस्त्र विणलेले असायचे म्हणून त्या झाकत होत्या. तर झाकण्यात सुद्धा एक आनंद होता, एक गंमत आहे त्याची. झाकून पण राहतं आणि आत काय नाही ते दुसऱ्यांना दिसतं. म्हणजे जाळीचं वस्त्र झाकण्याचं मूळ कारण ते होतं. बाया स्वतः विणत होत्या आणि अशा कुठे जायचं म्हणजे ते झाकून नेत होते. पण त्यात हेतू असा असायचा की दिसायलाही चांगलं दिसतं, मध्ये काय ते पण दिसतं. म्हणजे मी काय न्यायला लागले बाळात बिडा तो दुसरीला कळाला पाहिजे. अहो नाही, जुनं ब्लाऊज पीस असतं तरी ते येतो उपयोगी कुठंतरी. एकाला असं विचारलं आपण की म्हणजे तुम्ही जुने खण का नेता, म्हणजे काय हरकत आहे, तिला दुपटा उपयोगी येतील म्हणून नेतो म्हणजे जुने. असो, देण्यातला भाव महत्वाचा. आणि इकडे नंदानं सुद्धा ह्या सगळ्या जणी येणार गावातल्या महिला म्हणून तयारी केलेली होती. मंडप घातियला आनंदाने, दिली आतुनी चित्रविताने, पान फुलांनी शोभा आली, उभ्या स्वागता दारी केळी. केळीचे काम लावले दारात, मंडप घातलाय. मंडपाच्या आतून चित्रवितान म्हणजे चित्राची पडदे लावले मनोहर दिसावं म्हणून. आणि मध्ये पाळणा लटके सुंदर रत्नय बाजू सचारी, रंगीत पोपट मोर झालरी, निजलात मुरारी जय हरी सुखकंदा. ते आम्ही आपल्या पिढीनं लहानपणीपर्यंत सगळं चित्र पाहिलं. आता काही तो चांदवाही राहिला नाही आणि तसे झोकेही राहिले. ते असे लुटू लुटू तिथल्या तिथं हलणारे पाहणे आले. ते लेकरू झोपतंय कसं माहित. असा रत्नांनी सजवलेला पाळणा होता आणि त्याच्यावर रंगीत मोर पोपट लावलेला चांदवा त्याच्यावर बांधलेला होता आणि त्यात आत मुरारी झोपलेला होता. पुढे यशोदा पाटावरती गाजळ कुंकुम आली होती, देहा थोडी आली कृशता, कांती सी परिणसे म्लानता. थोडी थकलेली होती बाळपणामुळे, पण दुर्बल नव्हती, ॲनिमिक नव्हती. आज ती काय बेडरेस्ट घेतलेली नव्हती, थोडी दुर्बल दिसत होती. हा हा म्हणता मंडप सगळा, गोपवधूंनी भरुणी गेला, जणो कवीच्या विशाल चित्ती, रम्य कल्पना दाटी करीती. हा हा म्हणता सगळा गोपवधूंनी मंडप भरला. कसं दिसत होतं ते, तर कवीच्या मनात एका वेळेला अनेक कल्पना जशा याव्यात तशा अनेक स्त्रिया तिथे येऊन बसलेल्या होत्या. कृष्णाच्या मातेच्या भोवती ओटी भरण्या जमल्या युवती, तदा यशोदा दिसे जणू का, फुले पाकळ्यामध्ये कर्णिका. जशी कमळाच्या पाकळ्यांच्या मध्ये ती कर्णिका असते, ती जशी फुलून दिसते तशी या स्त्रियांच्या मध्ये यशोदा फुलून दिसत होती. गोपींनी घेतला उचलुनी, बाळकृष्ण पाळण्या मधुनी, ओठ फिरविती हसत्या गाला, जावळ मोहविते दृष्टीला. त्याचं जावळ यांच्या दृष्टीला मोहिनी घालत होते. हिच्या करातून तिच्या करासी कृष्ण सारखा नाचे, नील कमल जणू तरंगते जललहरी वरसाचे जय हरी सुखकंदा. तिच्या करातून तिच्या करामध्ये हिनं घ्यावं लागलीच, तिनं घ्यावं, मला दे ग मला दे ग, प्रत्येकीनं घ्यावं. हे कसं दिसत होतं, जणू काही एक निळ कमळ त्या लहरीवर तरंगतंय. कारण भगवंताचा रंग निळा आहे. अन्य करी या फुल्या करातून इथे अडचण होती. आपल्या हातातून दुसरीच्या हातात देताना अन्य करी या फुल्या करातून देता व्याकुळ अंतःकरण, कृष्णाला नच सोडू वाटे, प्रेम सर्व शरीरातून उमटे. कृष्णाला सोडा वाटत नव्हतं, शरीरातून उचंबळून प्रेम येत होतं. आपल्या हातातून कृष्ण दुसऱ्याच्या हातात जाऊच द्या वाटत नव्हता. परंतु दुसरी परितितकीचा धीरा, घेण्या त्या सुकुमार कुमारा, वात्सल्याची ओढा तान, सहन करी स्मितवदने कृष्ण. त्या सुकुमार कुमाराला
आई सुदृढ होती म्हणून बाळ सुदृढ होत. 10 कोणाचे लेकरं असायचे. आता सगळं मिळून किलोवर झालं तर बस झालं. ते तसं गुबगुबीत बाळ लेकरू एकटीला घ्यायला ती तितकीच आधीर झालेली आणि भगवंत सहन करतोय ही सगळी वात्सल्याची ओढाताण आहे. प्रत्येकीच्या मनात वात्सल्य भाव आहे, त्या ओढाताण करतायत, पण भगवंत हसून सहन करतो. हा भगवंताचा मोठेपणा. कोण होते गोपी, पण भगवंत त्यांच्यासाठी हा त्रास सहन करतो. तिथं आजीबाई होत्या, बऱ्याच आज्या होत्या, इथे आज्या आहेत बऱ्याच. सूचना केल्याशिवाय थांबेल अशी आजीच नसते. म्हणून तर राग भरल्या त्यांना. काय करताय का म्हणे, इकडून तिकडं त्या लेकराचे आबाळ करता. वृद्धा परित्यारा भरल्या रागे, हाल मुलाचे का करीतागे. यांना घ्यायचा होता, येतो मुळात काय होता, उठून तर घेता येत नव्हता, त्यात देत नव्हत्या. मग असं रागवल्यावर तर आपल्या जवळ देतील. चला पुरे त्या इकडे आणा, नाव ठेवण्या वेळ होत ना. चला आणा म्हणलं इकडे, नाव ठेवायला उशीर व्हायला तुमचा खेळ बस झाला. दिलं यांनी मांडलं, त्यांची हौस उरली. नाव घेऊनी गोविंदाचे, नामकरण होते इतरांचे. बदल्या असतील काही आता, येथे कृष्ण ठेविता उचलिता. भगवंताचं नाव घेऊन आपण सामान्यतः सर्वांचं नामकरण करतो. गोविंद घ्या, गोपाळ घ्या, ते काहीतरी आधी वरवंटा, मग बाळ खालून देतात, वरून देतात, पुन्हा बाळण्यात ठेवतात, पुन्हा देतात. असा जो प्रकार करतो तो भगवंताचं नाव घेऊन करतो. म्हणजे इथं काय केलं असेल, गोविंदाचं नाव तो गाई घेऊन गेल्यावर पडलं, गोपाळ गाई घेऊन गेल्यावर पडलं. मग त्याला काय नाव घेऊन यांनी उचललं असेल, काय नाव घेऊन ठेवलं असेल, हा तर्काला समजणारा विषयच नाही. मग इथं फक्त भक्ती पाहिजे, भक्तीनंच आकळ. ते कथन्यासी पुन्हा का मुख जे वेदास नठावे. बुद्धीचा हा विषय न हृदये, भक्ताच्या जाणावे. जय हरी सुखकंदा. हा बुद्धीचा विषय नाही म्हणले, वेद नेती नेती म्हणले. असा नाही, असा नाही, असा नाही, कसा आहे तो सांगताचा ना. तिथे भक्तीनं फक्त हे जाणून घ्या म्हणले. काय म्हणले असतील, म्हणल्या असतील, काय म्हणल्या. कृष्ण कुणी अच्युत गोविंद, श्री हरी देवी श्याम मुकुंद. एक नाम का असेल साचे, अनंत रूपी भगवंताचे. सामान्य पोराचे आपण 4-5 नाव ठेवतो. बाळ्यापासून बाळासाहेब, तात्यापासून तात्यासाहेब. भगवंत आहे, 1000 तर नावं झालीच असतील, म्हणून तर ते विष्णू सहस्त्रनाम लिहिणार ना. उगाच भीष्माला ती नावं सुचली का, ती 1000 नावं आधीच ठेवलेली होती, म्हणून भीष्माने आपल्याला ती उपलब्ध करून दिली. काय म्हणले असते, हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाळ म्हणा हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाळ म्हणा हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा, गोविंद गोपाळ हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाळ म्हणा हरी नारायणा. नारायणा हरी नारायणा. हरी म्हणा, गोविंद म्हणा, गोपाळ म्हणा, काय म्हणा, जे जे म्हणा ते भगवंताचं नाव. समाप्त झाला समारंभ तो. कार्यक्रम संपला, फराळ पाणी झालं, हळदी कुंकू झालं, काय होतं ते रिटर्न गिफ्ट झालं. पण परी कुणाचा पाय न निघतो. समारंभ संपला पण कुणाचा पाय तिथून निघेना. घुटमळती पाळण्या भोवती, कारण काही काढून युवती. तिथंच घुटमळायला लागल्या, तिथंच घुटमळायला लागल्या, जायच ना. का जात नव्हत्या. वदनी घालून मोठा फुली, चोखीत होती मूर्त सावळी. गोपींची जणू मनेच कवळून, मुखात घाली तो नंद नंदन. जणू त्या गोपींची मनच मुठीत घेतलीये भगवंतानं, आपल्या मुखात घालून घेतोय, म्हणून त्या बाहेर जाऊ शकत नव्हत्या, मनच इथं अडकलो. गोपींची परतली शरीरे कशी तरी निज सदनी. परिचैनच जणू राहिले काहीतरी विसरुणी. जय हरी सुखकंदा.
इतक्या चाली आहेत या आख्यानामध्ये, त्या जर म्हणत बसतो तर आजचे 10च वाजतील. गोपींची परतली शरीरे कशी तरी निज सदनी सदनी. गोपींची परतली शरीरे कशी तरी निज सदनी. परिचैननच जणू राहिले परिचैननच जणू राहिले काहीतरी विसरूनी. गोपींची परतली शरीरे. फक्त शरीर परतली म्हणजे त्यांचं चैन, त्यांचं काहीतरी विसरून राहिलं, त्यांचं ध्यान तिथं राहिलं, त्यांचा चैन तिथं राहिला, त्यांचा ठाव ठिकाणा तिथं राहिला. त्या फक्त शरीरानं वापस आल्या. धान्य निवडिता दही घुसळिता मुला सवा कुल्या भरविता. पेट नवा घालून चुलीसी मध्येच येती नंदगृहासी. लेकराला खाऊ घालता घालता नंदाच्या घरी यावं, धान्य निवडता निवडता यावं, दही घुसळता घुसळता यावं, पेटन चुलीत घालावी, तो तवा तिथंच ठेवलेला आणि हिनं नंदाच्या घरी यावं. कशासाठी? येऊन मागी कोणी विरजण कुणा हवी सपिताची चाळण. पदार्थामका करणे केवी रीत पुसाया कोणी यावी. काहीतरी कारण काढावं. मागण्याची पद्धत होती आणि देण्याची ही पद्धत होती. अशी दारबंद नव्हती त्यावेळेला. जे आता सध्याचं जे वातावरण आहे, कुणी यायच्या आधी दार बंद, वाजवलं तर उघडायचं. त्यावेळी 7-8 दारं उघडी असायची. कुणी हक्कानं मागायला यायचं, तितक्याच हक्कानं परत आणूनही द्यायचं. विरजण मागायला यायची कुणी, सपिताची चाळण एखादी कडा असायची. एक आजकाल सगळ्यांकडे सगळं असतं, त्याच्यामुळे मागायला जावं लागतं. सुबत्ता खूप आहे. म्हणजे माझ्या घरी नाही ही वस्तू दुसऱ्याच दिवशी आली पाहिजे, तिच्या घरी तर माझ्या घरी आली पाहिजे. तेव्हा तसं नव्हतं, भागवत होतं. असो, एखादी यायची म्हणायची, यशोदा तुम्हाला ते काय सँडविच फार छान जमते म्हणे आजकाल, ते मला शिकवावर म्हणे त्याची रेसिपी. अशा काहीतरी कारण काढून काहीतरी सँडविच म्हणले नसेल, ते काहीतरी दुसरं म्हणले असते. पण आता दुसरे पदार्थच माहीत राहिले नाही, घरात म्हणतच नाही ना काही. ते गाडीवर फिरतो बघा तो डब्बा लावून पाठीला, तेच चाललंय सगळीकडे. असो, तो आपला विषय नाही, ज्याची आवड त्यानं करावं. उगीच काही वस्तू न्याया नेली नसता परत कराया. ऐका, शांततेनं ऐका. काही नेलं नाही तरी आणून द्यायची तयारी आहे. नेलं होतं म्हणे मी, तुमच्या नाही, तुम्ही मोठ्या मनाचे आहे, तुम्ही गेल्या विसरून. तेव्हा मी शेरभर नेलं होतं, आता अर्धा शेर करून दोनदा आणून देते. निमित्त करुणी नाना रीती कृष्णा बघण्या गोपी येते. काही दुसरं कारणच नव्हतं, फक्त कृष्णाला बघायचं होतं. आल्यावर आता आल्याच आहे तर आता काहीतरी करावं, मदत करावी. यशोदेला बाई तुला मदत कर. आणि मग त्या श्री कृष्णाशी खेळविती घेऊन उरासी. कुणी तयासी तेल माकिते एक म्हणे मी नाव गालिते. ते लागत तुझं विरजण लावायचं राहिलं, अजून त्याला रवी लावायची राहिली, मी घालते म्हणे त्याला नाव. कुणी लोचनी काजळ घाली तुझी तिटेची लावी टिकली. हो पटुनी कोणी निज भावे आंदोलित वागीत म्हणावे. कुणी काजळ घालावं, काजळ घालत होते. या इथं बसलेल्या सर्वांनी काजळ घातलेलं आहे, कोणीतरी आंधळ झालं. हा पसरवलेला, मुद्दाम पसरवलेला गैरसमज आहे. आयुर्वेदानं सांगितलेलं आहे त्या काजळामध्ये कार्बनचे फाईन पार्टिकल्स असतात आणि त्याची ताकद अशी असते की ते वातावरणातले रोगजंतू खेचून स्वतःकडे घेतं. म्हणून काजळ घातलं जात होतं, त्या डोळ्याला कुठलीही बाहेरच्या याची बाधा होऊ नये म्हणून. आता ते काजळ न घातलेले किती घाण दिसतात, असे भोकऱ्या डोळ्याचे दिसतात, नुसते गोल गोल. कोराच फुटलेल्या नसतात आजकालच्या लेकरांचे. आता कोर म्हणजे काय ते सुद्धा सांगावं लागेल. असे गोल गोल डोळ्याचे लेकर भेसूर दिसतात, स्पष्ट सांगतो. फक्त आजकाल ते काय फोटो काढायचा शौक आहे. म्हणजे लहानपणीचे फोटो, होण्याच्या आधीचे फोटो, झाल्यानंतरचे फोटो. पण याला काही गरज नव्हती. ही चित्र डोळ्यापुढे फोटो नसताना सुद्धा उभं राहत आहे की नाही. मग त्यांनी काय करावं,
एखादीनं मांडीवर घ्यावं किंवा डोक्यात घालावं आणि गाणं म्हणावं. भोंगा ग बसलेला पाटलीच्या फुलावरी, कृष्णाच्या गालावरी गाल बोट, चांदण्या खोली माझी कोठून तरी आलं, माझं बाळ ग हसल गालामध्ये, चांदोबा उगवला कमळ झोपी गेले, का उघडे राहिले डोळे तुझे. अशी गाणी म्हणावी. आणि या पाटलीचं फूल म्हणजे गुलाबाचं फूल. त्या गुलाबाचं फूल गुलाबी गुलाबी, त्याच्यावर भोंगा बसला असं दिसावं. भगवंताचे गाल गुलाबी होते आणि त्याच्यावरती कीट तशा भोंग्यासारखी दिसायची. अंधाऱ्या खोल्या असायच्या बाळंतीच्या. ते चांदणं कुठून आलं म्हणजे तर बाळ हसलं आणि त्याच्या हास्यातून तो प्रकाश उमटला, ते चांदण्यासारखं भासलं. आता तो अंधार असायचा, त्याच्या मागचं एक कारण होतं. आता तर ते जन्मलं की त्याच्या तोंडावर फ्लॅश मारतात. कसे त्याचे डोळे सहन करतील? काजळामुळे अंधारे होत नाही ते लेकरं, चष्मे घालायची वेळ याच्यामुळे. ते जन्मलं की भक्त लाईट असतो त्याच्या डोळ्यावर. अंधारात असायची लेकरं, खोली बंद खोली असायची, पण ते हवा बंद नसायची बरं. त्याच्यात बऱ्यापैकी वारा येत होता, आवश्यक तेवढा वारा येत होता. धूप असायचा. हायजीनच्या नावाखाली आज जे चाललंय ते सगळे प्रकार नसायचे. आणि चांदोबा उगवला आणि कमळ कसं काय झोपी गेलंय म्हणून. कमळ आहे हे झोपलंय कसं? आणि मध्येच ते डोळे उघडून पाहते. पुन्हा म्हणते तुझे डोळे का उघडे आहेत? भगवंताशी इतका एवढा लळा लागलेला आहे ना की यांचं एकमेव साध्य जे होतं ते भगवंतच होतं. केवळ आणि केवळ भगवंत. कोणी रडवा उगा करावा, हसराही कोणी रडवावा. कोणी एखाद्या चिमटे त्याच्या घ्यावी आणि रडवावं, कुणी आरडायला तर त्याला हसवावं. परी त्यातही कौतुक होते, खेळणेच ते जणू स्त्रिया. ते जणू काय भगवंत खेळणं झालं होतं त्यांच्यासाठी. अशी स्थिती होती इतरांची. आता ही इतरांची स्थिती होती. असेल केवी यशोमतीची, त्या माय यशोदेची काय स्थिती असेल? ती जशी सुख जे श्रीकृष्णाचे, नसेच ते भाग्यात कुणाचे. तिला जे सुख आहे ते कुणाच्या भाग्यात नाही. अंकी घेऊन श्रीकृष्णाते, कुरळे जावळ कुरवाडी ते, कवळ्या ओठाचे हास्य तर वेड तिला लाविले खरोखर. प्यावयास फिरता मुख हृदयी, उरत तिजसी देह भानही. हर्ष उमटतो प्रतिरोमातून, मृदू सुख त्या स्पर्शाचे पाऊन. हे केवळ केवळ आईनच घ्यायचा आनंद आहे. त्याच्यासाठी आईच व्हावं लागतं. नंद असाची होई मोहित, धरी कवळुनी हृदयी निजसुत. प्रसाद गुण काव्याचा जेवी, क्षणा क्षणा रसकास मोहवी. ऐकल्याबरोबर जे समजतं असं काव्य म्हणजे त्याच्यात प्रसाद गुण असणारं काव्य. तुम्ही ऐकताय रोज. सांगणारा माझी वाचा काय असेल माहित नाही, पण आप्पांचं काव्य आहे. मी वाचतोय माझ्या गुबड्या वाचेनं, पण तुम्हाला लागलीच कळतंय हा त्या काव्यातला प्रसाद गुण. तसंच भगवंताला जवळ घेतल्यानंतर त्याला क्षणाक्षणाला मोह होत होता, पुन्हा पुन्हा घेण्याचा नंद. गोकुळ इकडे होते पोहत. इकडे गोकुळ आनंदाच्या सरोवरात पोहत होतं. गोकुळ इकडे होते पोहत, आनंदाच्या सरोवरात. तिकडे होता कंस घाबरा, गचक्या खाऊन भीती सागरा. तिकडं मात्र त्याला धडकी. सज्जनांना आनंद आणि दुर्जनांना सारखी भीती, सारखी भीती. तर सज्जन इथे येऊन बसतात. काही असतील ना तिकडे गेलेली बाहेर, अभक्ष भक्षण पेयपान. इथे यायची बुद्धी होत नाही. आमंत्रण द्यावी लागतात. नको तिथं जायचं आमंत्रण द्यावं लागत नाही. माझी एकच केवळ एक इच्छा आहे, कालपासून परवापासून सांगावं असं म्हणतोय. माय मौल्यांनी घरी पुरुषांनी सुद्धा मुलांना आणण्याचा प्रयत्न करा. किमान येत नसतील ना इथं जे ऐकताय तुमच्या भाषेत जसं होईल तसं 5 मिनिट आपल्या घरातल्या लहान लेकरांना सांगा की काय सांगतायत आणि भगवान काय होते. त्यांच्या धर्मामध्ये कानात बोट घालायचं शेंबडं पोरगं असताना शिकवतात. त्याला कळव न कळव ते 5दा खाली झुकतंय वागतंय उठतंय वागतंय. नाव सुद्धा घेऊ नये त्यांचं. लयच अभिंद कारण भोका नसतात त्यांच्या कानात, पण ते त्यांचा धर्म शिकवतात.
ही खरी खरी गरज जी आहे ना ती माय मौल्यांना ह्या गोष्टीसाठी प्रेरित करण्याची. लेकरं इथं आलेच पाहिजे. याच मंदिरामध्ये माझं मी 10वी पासून काकांना माहितीये मी इथे शिकायला आल्यापासून या मंदिरात येतो. पोरांची येण्याची संख्या कमी झाली मान्य आहे, गर्दी वाढतीये, पण एक पाहण्यात येतंय वयस्कर माणसांची संख्या वाढते, लहान पोरांची संख्या कमी होते. का होतंय? आपण कुठेतरी कमी पडतो आणि ही काळाची गरज आहे. कृष्ण कथामृत होत राहील, वारंवार होत राहील, कथा पुढे चालत राहील, पण ही प्रेरणा निर्माण करणं हे सुद्धा तितकंच गरज आहे. आपण शेवटी भजन म्हणतो, प्राण जाय मगर धर्म भुले नाही. नुसतं म्हणायचं का? इथून कुठून तरी वाटलं पाहिजे ना माझ्या धर्मासाठी. कपाळावर गंध लावायची लाज वाटते, हातात बांगडी घालायची लाज वाटते, उघड्या बाह्या घेऊन फिरायला तुम्हाला ते शोभा देतं का? हातात बांगडी नसणाऱ्या बाईचा नमस्कार सुद्धा घेऊ नये. काकांनी तर हा प्रसंग एकदा सांगितलेला आहे मला. आपण कोण आहोत याची जाणीव आपण विसरतो आणि ही जाणीव केवळ आणि केवळ सगळ्यात जास्त संस्कार कोण करत असेल तर ते विद्यापीठ आहे. मायनं करावं. मला तुम्हाला दोष द्यायचा नाहीये आणि सतत 100 वेळा माफी मागून मी म्हणेन फक्त घरी जाऊन जे आपण ऐकतोय ना चांगले विचार ते घरी जाऊन सांगा आणि प्रयत्न करा. 10 वेळा म्हणल्यावर एकदा तरी येईल ना आणण्याचा प्रयत्न. भगवंताची इच्छा असेल म्हणून कदाचित माझ्या मनातून हे विचार निघाले. बघा जसं जमेल तसं करू. मरणा फुले टाळायासी त्या पापे भूपाले मुले प्रजेची मारायासी अधिकारी नेमी आले जय सुखकंदा. आपलं मरण टाळण्यासाठी त्या कंसानं अधिकारी नेमले. म्हणले जा शोध घ्या कुठं जन्मलाय काय नाही. मग आता काय ठरलं की म्हणले जे जे मागच्या वर्ष 6 महिन्यात मित्र जन्मले 2 सुटले ना म्हणले, एक 7वं सुटलं 8वं सुटलं. याला काय महिना 1.25 महिना झालाय म्हणले आता झाला असेल तरी. आणि पहिलं जे झालंय ते शोधण्यासाठी प्रयत्न करा म्हणले. आणि याच्यासाठी पूतना वगैरे ह्या ज्या राक्षसी होत्या यांची नेमणूक करण्यात आली. का माया मधुवेश धरोणी फिरे पूतना बालघातिनी आपुलकीची भाषा मंजुळ मधुवदनी हृदयी हलाहल लाव भरी ती विषवक्षोजी येऊन जवळी शिशु त्या पाजी अपत्य जेवी प्रिय रूपाणे मोहुन नाशी सहजपणाने. तिनं सुंदर वेश धारण केला आणि आपल्या स्तनामध्ये विष भरून आणलं आणि तिनं लेकरू घ्यावं, कोणाच्याही घरी जावं, लेकरू घ्यावं, बाहेर नाही वाटायचं. काय प्रेमळ बाई आहे, कोणाचंही लेकरू असते आणि बायांनी तिला द्यावं आणि ते लेकरू तिचं दूध पिल्यानंतर मरावं, तिनं गदगदा हसावं, तिथून निघून जावं. राक्षसी होती, मुक्त होऊन जायची. तडफडुनी शिशु मरता हासे वदिशी मेल्या कंसा कैशी शटता परिही कशी टिकावी हरिजोलीला नटमायावी. आता भगवंताच्या घरी आल्या, सगळ्यांना कारण सांगून आमच्या काल्याच्या कीर्तनामध्ये खूप हा प्रसंग रंगवून सांगितला जातो. तिनं अनेक कारण सांगून बाया दूर केल्या आणि यशोदेला म्हणले मी तुझी कुठली तरी मावशी आहे, फलानी असं आहे बसताना आणि तू हे आणायला जाय ते आणायला जाय. सगळ्या बाया काढून दिल्या आणि तिनं तिला खूप पाजायला घेतलं, भगवंताला पाजण्यासाठी घेतलं. आणि भगवंतानी काय केलं? भगवंतानी चुरू 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 ओढी विशतो देवराणा बघत वरी हराया पूतना प्राण जाणा निजबला फुले ते कठाई करोणी कवळी द्वय कराणी पूतना चाप पाणी. चुरू 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 ओढायला सुरुवात केली. शोषून घे भरी विषस्तणीचे हरिले जणू की पापतीयेचे. आता मावशी बनून आली, म्हणले मावशी नावाला तर मावशी झाली, म्हणले हिचं पाप तर घेऊ आपण काढून. पाठविले स्वर्गात तियेसी प्रभूचा द्वेष ही फलत विशेषी. भगवंताचा द्वेष सुद्धा फलत आहे म्हणून. पण कसा पाहिजे? तो द्वेष सुद्धा पराकोटीचा पाहिजे. जेवढी भक्ती पराकोटीची पाहिजे, अनन्यतेची पाहिजे, तेवढा द्वेष सुद्धा पराकोटीचा पाहिजे. एक तर तुम्ही कंस व्हा किंवा एक तर ज्ञानेश्वर तुकाराम, या दोघांनाच भगवंत भेटतो. तशीच ही पूतना कंसाच्या कॅटेगरीत होती. म्हणून भगवंतानं पूतनेचा वध नाही केला, पूतनेचा उद्धार केला. उद्धार पापी होती पण उद्धरल्या गेली. असं पुढे काय झालं?
तृणावर्त शकटासुर गेला या जगतीला अंती वारुळात जणू धजले मूषक ओले सिंह विघाती जय हरी सुखकंदा वन वे ट्रॅफिक आला डायरेक्ट वर वापस नाहीच वापस मथुरेला जायचा विषयच नव्हता तृणावर्त मारला शकटासुर मारला महाबळ भट मारला त्याच्या पाठीला पाठ चिटकवला गडगडा गडबडा लोळला लोळला मरून गेला असे अनेक राक्षस मारले कसं झालं हे खऱ्या मृगमदा पुढे कसावा लसुणीचा सुगंध दुर्गंध टिकावा तत्वज्ञाना सन्मुख सांगा शोक मोह का करीती दंगा कस्तुरीच्या सुवासापुढे लसणीचा सुगंध टिकेल का टिकणारच नाही तसं तत्वज्ञानापुढे शोक मोह या गोष्टी काही त्या दंगा करू शकणार नाही आवाज सुद्धा करू शकणार नाही हेत्वाभासाला भेटाय तर्क पंडिता समोर काय हेत्वाभास म्हणजे जे नाही ते दाखवणं आणि जे आहे ते नाही म्हणणं असा जो प्रकार असतो त्याला हेत्वाभास म्हणलं जातं पण हे तर्क पंडितापुढे हा हेत्वाभास चालत नाही तसं भगवंतापुढे कोणाचं काही चाललं नाही तसे दैत्य हे कृष्णा पुढती मशके ही तो अनंत शक्ती पुढे काय झालं कुबेर सुत कृष्णे उद्धरिले कुबेराचे दोन पुत्र होते नल कुबेर आणि नीलग्रीव नावाचे ते यमलार्जुन रूपानं दोन झाडाच्या रूपानं वृक्षाच्या रूपानं गोकुळामध्ये निर्माण झाले होते त्यांना शाप होता आणि त्यांचा उद्धार भगवंतानं उखळाला बांधून केला तो कथा प्रसंग आपल्याला सर्वांना माहिती आहे असामान्य ही कृत्ये ऐशी बघता झाले गोकुलवासी भगवंताचे असे असामान्य कृत्य पाहून ते गोकुळवासी दिपून जायचे एवढ्यातच भगवंताने काहीतरी पुन्हा साधीशी लीला करावी वेड्यासारखे चाळे करावे आणि यांना वाटायचं नाही नाही आपलाच कृष्ण आहे अशा भगवंताने वेगवेगळ्या लीला कराव्यात म्हणून त्यांचं कृष्णावरचं प्रेम कसं होतं तेजरवीचे पूर्वाणी वा मुनी हृदयीचे वैराग्य कमलांचे सौंदर्य सकाळी गोकुळचे अथवा भाग्य यशोमतीचे मूर्त सौख्य वा नंदाचे वात्सल्य जसे हळूहळू देवी आनंदासह बाळकृष्ण तो वाढत असे सकाळी जसं सूर्याचं तेज वाढत जातं किंवा मुनींच्या हृदयात वैराग्य वाढत जातं कमळाचं सौंदर्य वाढतं गोकुळाचं भाग्य तसं वाढत होतं यशोदेचं सौख्य तसं वाढत होतं नंदाचं वात्सल्य तसं वाढत होतं त्याच रूपानं भगवंत हळूहळू वाढत होतं आता भगवंत वाढीला लागले आता घर पुरेना फिरे ओसरी भिंत धरोनी पांगुळ काढा कधी घेऊनी निज जननीच्या धरुणांबरा महत्प्रस प्रयासे चढे उंबरा आईचा पदर धरावा आणि मोठ्या कष्टानं उंबरठा ओलांडावा कोण आहे साक्षात त्या बळीला एका 3 पायामध्ये अखंड त्रिभुवन व्यापणारा हा भगवंत त्या बळीला रसातळी घालणारा भगवंत इथं एक पाऊल उचलून टाकता येईल भगवंताला नाटक करतायत भगवंत लीला नटधारी फार सुंदर वर्णन आहे आमच्या भजनावलीमध्ये निराकार निर्गुण निरंजन व्यापक भुवनोदरी हे ब्रह्म गौडिया घरी खेळ खेळत नाना परी अनंत ब्रह्मांडे ज्या उदरी सामावली साजिरी डोंबरा चढता हरी भिंतीचा टेका धरी भिंतीला टेकावं लागेल भगवंताला हात धरावा लागेल किंवा आईचा पदर धरावा लागेल तर मग कुठं उमरावर चढता येईल अशी भगवंताची लीला चालू आहे भगवंत काय करायचे वस्त्र सोडून गेलेले त्यात जाऊनी हा घोटाळे मायने नेमकंच नेसूचं लुगडं सोडून ठेवलंय दुसरं नेसलंय याला त्या लुगड्याला गुंडाळून घ्यावं सगळं अंगाभोवताल आणि बाहेर निघता येऊ नये खाली राही चुकून करंडा सांडून मुख माखी तोंडा त्याला सगळं तोंडात कुंकू मापून घ्यावं करी यशोदा तुलसी पूजन कृष्ण उभा पाठीसी येऊन उदकाळीचा धरण्या धूर बघे पसरुणी इवला साकर उत्पत्तीचा धूर धरण्याचा प्रयत्न करावा भगवंतानं घुसळण करिता कधी एकदा काय झालं यशोदा घुसळण करायला होती आता त्या मिश्रकानं जे करतात त्यांना ते माहीतच नाही घुसळण काय नाही रवी असायची वर लावलेली मथनी आणि डेरा असायचा एक तिकडे खुंट्याला दोरी बांधलेली असायची इकडे हिच्या हातामध्ये दुसरी दोरी असायची घुसळण चाललेली असायची करता करता हिला एक काम करताना बाई एक दुसरं काम करणार नाही अशी बाईच नाही जगात पहिलं काम करता करता ते सोडून दुसरं काम करणार आणि पुन्हा अहो म्हणजे आम्हाला घरी तेच अनुभव आहे ते दूध चाललंय दूध चाल तू काय करायला लागेल तू दुधाजवळ थांब ना आणि एक काम करताना दुसरं काम करणार बायकाचा स्वभाव ती पण तशी
घुसळण करिता कधी एकदा मध्येच गेली आत यशोदा बाळकृष्ण ये डेऱ्यापाशी काठ धरून उंचवी पदाशी. त्या डेऱ्याचा काठ धरलाय आणि याच्या उंचीपेक्षा डेरा मोठा आहे, भरपूर दुखत होतं आणि त्यानं ते पाय उचलून बघण्याचा प्रयत्न केला. आत काय पाही आतील लोणी घ्याया परी हो तसे खटपट वाया. रागे मग उलथिले दुधाने धावत ये जननी तच्छ्रवणे. रागाला भगवंताला तर ढकलून ते दुधात आणि आवाज झाल्यावर मात्र यशोदेला वाटतं फाडकन काहीतरी वाजलं बे. काय झालं येऊन पाहते तो काय इकडे ही मूर्ती ते ठाई दो दो हाती लोणी खाई. मुखपद पोट ही लडबडलेले ताक दूरवर वाहत गेले. एवढा गोड दिसत होता कृष्ण, मुख पोट सगळं दोघांना लडबडलंय आणि त्या निळ्या वर्णावर जणू काही ढग, आकाशामध्ये ढग असावे तसे लोण्याचे गोळे भगवंताच्या अंगावर दिसत होते. हात पकडून श्रीकृष्णाचे प्रयत्न हे रागे भरण्याचे प्रयत्न राग भरण्याचे. करी तयावर मोठे डोळे परी कौतुके हसू आले. डोळे मोठे करण्याचा प्रयत्न केला पण भगवंताचं रूप पाहून तिला काही रागे भरता आला नाही, तिला हसू आलं. नंदा पुढती तसेच नेले विचित्र से ते ध्यान सावळे. असे दाबुनी वदे यशोदा या समार पाहिजे एकदा. तिने हसू दाबलं आणि नंदाला म्हणले तुमच्या राणाचा परिणाम आहे, त्याला एकदा मारावं लागते म्हणले, त्याच्याशिवाय काही सुधरत नाही म्हणले. नंदे चुंबियले प्रेमाने रडव्या कृष्ण मुखासी. नंदे चुंबियले प्रेमाने रडव्या कृष्ण मुखासी. शिक्षायाहुण दुजी असे का शिक्षायाहुण दुजी असे का असल्या पराधासी. नंदे चुंबियले प्रेमाने. त्या नंदानं प्रेमानं चुंबन घेतलं, त्याच्यापेक्षा वेगळी शिक्षा काय म्हणले करू दे, असाच करू दे याला दिला. लीलानिया सुकुमाराचे वेडे केले मन सकलांचे. नाच नाच रे बाघन निळा गोपींना हा एकच चाळा. नाच रे गोविंदा नाच रे गोविंदा नाच रे गोविंदा म्हणावं, त्याने नाचावं, यांनी त्याच्याकडे पाहत राहावं. जो वेदांना सापडला नाही, तपस्वींना सापडला नाही, ऋषींना सापडला नाही, तो भगवंत इथं गोपींसमोर नाचतोय, त्यांच्या तालावर नाचतोय. नंद पाटलाकडे प्रत्यही कामासाठी गौरी काही. येती ते आणि ती खेळणी श्रीहरी जवळी यावा म्हणून. तो यायचे त्याच्यासाठी खेळणी आणायची. अंग धुळीने सर्व माखले तसेच मुख जरी मळकट असले. तो कृष्णच आता धुळीत खेळायचा, अंग धडपडलेला असायचं चिखलानं आणि यांना सुद्धा काही वाटत नव्हतं. करपाशी तरी कृष्णा घेऊन विशंक घेती त्याचे चुंबन. नाटक नव्हतं हायजीनचं. लेकरू आहे, लेकरू असणारच असं, पटकन उचलावं त्यांनी, लेकराचा मुका घ्यावा. सुंदर हसरा श्याम कोडकर वधून बोबडे सुखवी अंतर. वृद्ध तरुण वा मुला सोका श्रीहरी सर्वांचाच लाडका. कुणी कसाही असो उदास चिंता व्हा लागली मनास. श्रीकृष्णाच्या मधुर दर्शने कळी खुलावी प्रसन्नतेनं. किती उदास असता माणूस, त्याचं दर्शन झालं की त्याची कळी खुलायची. परिसुणी भाषण कधी हरीचे विस्मित व्हावे मनसुज्ञाचे. बुद्धीची की चमक विलक्षण बायव बालवई ही दीपवी लोचन. काय बोलतोय हा म्हणून लोकांना आश्चर्य व्हायचे. कारण भगवंत इतकं काही वेगळं बोलायचे की लोकांना नवल वाटायचं, एवढंसं पोर किती बोलतोय. आणि लागलीच श्याम परी हा श्याम परी तो महालाघवी. विसरविता पुली थोरवी मधुर खेळ कर साधे वर्तन. यातच मोठ्यांचे मोठेपण. लागलीच छोटा व्हायचा. हे खेळकर वर्तन जे आहे ना, हेच मोठ्यांचं मोठेपण असतं. आमचे परमपूज्य आप्पा असेच होते. लहानात आले की लहान आणि मोठ्यात गेले की मोठे. सतरंजाच्या घड्या सुद्धा आप्पांनी स्वतः घातलेल्या. असो अशी माणसं पुन्हा पुन्हा भेटणे नाही. आता हरीसी
वर्ष पाचवे मग त्याच्या खेळासी पुरेल केवी सदन मनूचा कमंडलू मत्स्यासी जय हरी सुखकंदा. कथा भाग असा आहे की वैवस्वत म्हणून संध्येच्या वेळी अर्घ्य देण्यासाठी गेलेला असताना त्यानं गंगेतून पाणी घेतलं आणि ओंजळीमध्ये त्याच्या मासा तो लहानसा मासा आला. त्याला त्याच्या मनात एक विचार आला की हा एवढूसा मासा आहे, मोठे मोठे मासे पण दिसत आहेत, कदाचित हे मोठे मासे या छोट्या मासाला कोण टाकते. म्हणून तो मासा आपल्या कमंडलू मध्ये घेतला. घरी घेऊन आले कमंडलू मध्ये. सायंकाळच्या संध्येपर्यंत तो मासा मोठा झाला, कमंडलूत मावेना. कमंडलूतून काढला आणि त्याला अंदाज घातला, त्याच्यातही मावेना. घराच्या बाजूला एक सरोवर होतं, त्या सरोवरात नेऊन टाकला, पुढे त्याच्यातही मावेना. तिथून काढला, समुद्रात नेऊन सोडला. तो जसा मावत नव्हता तसा भगवंताचं खेळणं सुद्धा घरात मावत नव्हतं. पुढे याच मास्यानं जलप्रलयाच्या वेळी म्हणूला सहाय्य केलं. सप्तऋषींना घेऊन ती नौका उडत आली. तो कथाभाग पुढे आहे. पण त्या मत्स्याला जसं ते पाणी पुरत नव्हतं तसं भगवंताला खेळण्यासाठी अंगण सुद्धा आता पुरत नव्हतं. गोपांच्या समवयी बालका जमून खेळे पथी सारखा. रस्त्यावर खेळायला आले भगवंताला. कधी पळापळ कधी हुतू कधी भोवऱ्यावरती हेतू पाट्यांचा कधी खेळ मांडिता गुंतून जाई सगळा रस्ता वाट नुरावी जाणाऱ्या ते परीन कोणी ये रागाते. देशी खेळ खेळायचे, खर्च नव्हता, तब्येत चांगली राहायची आणि लोकही रस्त्यावर खेळत होते म्हणून रागवत नव्हतं, खेळू देत होते. कारण त्यांनाही माहित होतं खेळाचं महत्व काय. आता बाहेर खेळायला जाऊ देत नाही, हातात ते देतात, खेळ आणि गिळ. म्हणून ते लेकर काय गिळतात त्यांचं त्यांनाच माहिती. त्यांची बुद्धी गिळायला लागलाय ते यंत्र, बस, बाकी पुढचं काही माहिती नाही. खेळ पाहण्या उलटत यांनी काही करणार नाही, ते राहू द्या, तेही कृष्ण कथा ऐकायला आलं. खेळ पाहण्या उलटत यांनी उभे राहावे काम सोडूनी टाळ्या कोणी पिटती कोडे तुझ्या भांडणी करी निवाडे. हरी खेळता विटी दांडूने आल्या जरी गोपिका पथाने शिरी घेऊन चुंबळ त्यावर ठेवूनिया भरलेली घागर. अचूक मारुनी विटीचा टोला खट्याळ कोडीत हा खटाला. पाणी सांडून चिंब विजेती आणि दुसऱ्या हास हासती. असा काय टोला भगवंताला लावावा की घागर फुटावी आणि पाणी अख्खं तिच्या डोक्यावर सांडावं, खापर बाजूला पडावं आणि बाकीच्यांनी हसावं. मग हिला राग यायचा. हिने कोकुणी धरण्या यावे चपळ सावळा देहुल कावे. निराश होऊन तरुण म्हणे ती थांब तुझ्या आईस सांगते. थांबलेल्या तुझ्या आईला सांगते. सुखे सांग जा म्हणे लागवी चांगलं सांग. मान वेळवी जीभ दाखवी. मान मिळावायची, जीभ दाखवायची, तिला वाकडं लावायची. दुसरीचे पाठी सरावून कुठं जायचे, दुसरीच्या पाठीमागे लपायचे भगवंत. हिला हसू ये झणीते पाऊल, तिला हसू यायचं. आणि अशा प्रकारे भगवंताच्या खोळ्या चालू होत्या. अशी सर्व ही वेळ हरीने खेळण्यात दवडावी. भोजनास दे हाक यशोदा तीन परी ऐकावी. जय हरी सुखकंदा. त्यावेळेच्या आया जरा मायाळू होत्या, खेळू देत होत्या लेकरांना आणि खेळताना आवाज घेऊन बोलवत होत्या ये जेवायला, कारण त्यांना जेव घालण्याची हौस पण होती. आणि पण भगवंताला ऐकूच जात नव्हतं जेवायला बोलवलं. किती खेळ खेळला तरीही थकवा श्रीकृष्णासी नाही. दुबळी परिती दरपालके धीट धीरतयांचा इतुका नटिके. बाकीचे दुबळ्या होते, त्यांचा काही धीर निघायचा नाही. ते बघ कृष्णाला म्हणायचे कृष्णा थकलो रे आम्ही, बस झाला आता खेळ. वदती सगळे मग ये कृष्णा दमलो आम्ही आता पुरेना. कृष्णे त्यासी हसून म्हणावे दूध तूप रे कसे पचावे. कृष्णाला म्हणावं अरे तुम्हाला दूध तूप पचतं कसं कमी खेळला तर. त्याच्यावर पोरं म्हणायला लागले दूध असे बाकुणा प्यावया पचण्यासी मग गोष्ट कासया. तुला दूध नवनीत सापडे तुकडे आम्हा प्रति कोरडे. देवा भगवंता म्हणले तुला भेटतं दूध, आम्हाला कुठलं दूध आलं म्हणले. दूध कशाचं असते ते सुद्धा आम्हाला माहित नाही म्हणे. दूध कोणत्या रंगाचं असते ते सुद्धा आम्ही काही जणांनी पाहिलेलं नाही. ते म्हणजे असे कसे रे तुम्ही गवळ्याचे पोरं आहेत ना. तुम्हा घरी आहे ना गोधन कृष्ण विचारी विस्मित होऊन. जुबते त्याचे कोठे जाते उत्तर ये मथुरा शिबिराते. बरोबर म्हणाले
दूध दुभता जे काय असते ते मथुरेला जाते म्हणे, ते खायचं असते आम्हाला काही माहितच नाही. काय मुले घेऊन उपाशी कुसे मुरारी सरोष त्यासी, भाव चांगला तेथे मिळतो गुणांचा विचार करतो. भगवंत म्हणाले पोरांना उपाशी घेऊन तिथं रागाला भगवंत, पण म्हणले हो तिथं भाव चांगला मिळतो, आमचा विचार कोण करणार आहे म्हणे. दूध दही लोणी घृत तेही जात विकाया सर्व, पेंद्या म्हणतो खरबड मिळते हेच आमचे दैव जय सुखकंदा. पेंद्या म्हणलं देवा माझं जरा बरं आहे म्हणे, आणि दूध पाहिलं नाही, मला कमीत कमी ते खरबड तरी खायला भेटते म्हणले. दूध तापवल्यावर जे खाली उरतं तेवढं खातो म्हणले, तेवढंच माझं दैव आहे म्हणले. तशी बालके काही वदती, दुसरे पोर म्हणायला लागले किती कथू तुझं घरच्या गमती, ताकही लाभत नापती दिवशी सकाळीच पाजिती म्हशीशी. जे ताक असते म्हणले ते सुद्धा आमच्या माया आम्हाला देत नाही, दूध वाढावं म्हणून म्हशीलाच पाजतात. आपली नाही स्थिती अशी बा प्रेमळ माझे फार आजोबा, वदे सीदामा म्हणून मजसी तोटा नाही घरी कशासी. सीदामा नावाचा एक मित्र होता, तो म्हणला माझी काही स्थिती यांची इतकी वाईट नाही म्हणजे, थोडी बरी आहे म्हणजे माझी स्थिती, माझे आजोबा प्रेमळ आहेत म्हणजे, त्याच्यामुळे मला काही ना काही भेटते म्हणजे. परंतु घराता मुच्या परिमातारी मेधव गळे जिच्या शरीरी, गलेलंट म्हातारी आहे म्हणले आमच्या घरात एक, यथा सांगतीच सर्व लागते इतरांना वाकडे बोलते, खाऊन देई घास सुखाचा स्वभाव असला असे तियेचा, म्हणून नसता उणी वखसली आडे माझी कधी न बुजली. खायला भेटते म्हणजे, खायला भेटत नाही अशातला भाग नाही, पण म्हातारी जरा खाते म्हणजे, तिला सगळं लागते म्हणजे, आम्हाला काही सुखाचा घास खाऊ देत नाही आणि खाल्लेला घास अंगी लागत नाही, म्हणून माझी काही हाडं बुजली नाही म्हणजे, अशी गत झाली आहे म्हणजे माझी. वदे हरी यावरी गड्यांनो हे नाही कामाचे, गोरस खाऊन बळ मिळवावे असले वय हे आमचे जय हरी सुखकंदा. आपलं वय म्हणले आताच गोरस खायचा बळ मिळवायचं, मोठेपणी थोडीच बळ मिळवायचं असतं, लहानपणी शरीर बळकट झालं पाहिजे. अविचारे जो छळी प्रजेसी त्या कंसाच्या पशुसेनेसी, जो अविचाराने छळतोय त्या कंसाच्या सेनेला ओसता की हे धन लोभाने घरी पोर कळवळे भुकेने, गोकुळातले गोरस साचे आहे गोकुळ वासी जणांचे, आम्हा पुरोणी उरल्यावर ते सुखे विकाया मग जावोते. ते म्हणते ते आमचा हक्क आहे पहिला, आधी आम्हाला पुरून उरल्यानंतर उरलं तेवढं विकायचं. सत्य तुझे हे भाषण सगळे कोण परी मानिला फुले, व देवा कड्या कधी आमास सरळपणाने मिळेन गोरस. वाकड्या म्हणला देवा मला वाकड्या म्हणते पण आम्हाला सरळपणाने काही गोरस भेटत नाही म्हणले, उंगली केळी करणी पडते. उगीच चिंता कशास त्याची उनी व येथे ना युक्तीची. देवा म्हणले काही काळजी करू नका तुम्ही. देव म्हणले मी सांगतो माझ्याकडे अनेक युक्ती आहेत म्हणले. कृष्ण म्हणे घेऊन चराटे या मज जवळी उद्या पहाटे. चराटे म्हणजे दोऱ्या, दोऱ्या घेऊन या म्हणले माझ्याकडे सकाळी उद्या, मग सांगतो तुम्हाला. पहाटले अजूनही नव्हते तो गोपवधू मथुरेसी. दुसऱ्या दिवशी पाठ सुद्धा झाली नव्हती. पहाटले अजूनही नव्हते तो गोपवधू मथुरेसी, निगती घेऊन कुंभ शिरावर दूध तूप विकण्यासी जय हरी सुखकंदा. त्या गोपी सकाळी सकाळी पहाटलं व्हायच्या आधीच चांदणी निघाल्या बरोबर शुक्राच्या निघायच्या मथुरेला जायसाठी. रेंगाळ तितारे आकाशी अजून आशा सावळ्या प्रकाशी, अंधुक मूर्ती दिसती त्यांच्या स्मृती पुसट जणू बालवयीच्या. आपल्याला जसं आपलं बालवण पुसट पुसट आठवतं ना, तशा अंधारात त्यांच्या मूर्ती दिसायला होत्या. म्हणजे चाललेल्या बाया फक्त बाया आहेत तेवढं कळत होतं. आता यांनी ते पाहिलं पुराणी. एकी मागुण एक चालती दूध दह्याची घागर भरती, कुणी मधुरसे पद सांगावे इतरांनी ते सुस्वर गावे. गप्पा गोष्टी उकाळ्या पाकाळ्या करत जात नव्हत्या. काय करत होत्या त्या? प्रेमे सुखाने हरिनाम घेती, गोविंद दामोदर माधवेती, गोपाल दामोदर माधवेती, गोविंद दामोदर माधवेती, गोपाल दामोदर माधवेती, गोविंद दामोदर माधवेती असं म्हणत म्हणत त्या मथुरेकडे जात होत्या.
प्रतिदिवशीची ही परिपाटी, रोजचा परिपाठ होता त्यांचा. आजच कसली शंका पोटी, परी तयांना काय कल्पना, सर्व वेळ सारखी असेना. तान दोऱ्या रस्त्यावरती, मुले दोकडे लपली होती. जमिनीला फेटून दोऱ्या पांगून ठेवायला लावल्या भगवंतानं, आणि दोन्हीकडे म्हणजे ताणून धरा. मी शिट्टी वाजवली की वितवीत बरोबर उचला म्हणजे. शीळ हरीची येता काणी, दोऱ्या धरिल्या उचलून त्यांनी. शीळ कशाची म्हणती तोची, अडखळूनी दोरीला. पडल्या भूवर गोपकामिनी, तोल कसे सावरला जय हरी सुखकंदा. आता हातात बरोबर घेतल्यावर त्या पाय अडकले त्या दोऱ्यांमध्ये, धाडकन पडल्या. कशाची शीळ हे समजायच्या अंतर आडव्यात आलं. दूध तुपाची घट्ट दह्याची, तशीच मडकी नवनीताची. नवनीत म्हणजे लोणी. कोसळली की सवेच खाली, आणि मुलांची चंगळ झाली. काही माठ होते, काही घागरी होत्या, तांब्याच्या होत्या, पितळाच्या होत्या, खाली पडल्या आणि पोरांची मात्र चंगळ झाली. एक तावदे नवनीतावर, दुजा दुधाची उचली घागर. मुखी घालती सापडले ते, मूर्त सावळी दुरून हसते. भगवंत हाताची घडी घालून दुरून हसायला लागले. फक्त व्याकुळल्या गोपिका बापुड्या, दुधात पाणी भिजल्या साड्या. नादात दुखावे कोपर फुटले, पाऊल कोणाचे मुरगळले. थोड्या बळकट होत्या, कष्टाची कामं करत होत्या. पडल्याबरोबर फ्रॅक्चर झालं नाही त्यांचं. इथं पाय मुरगळत नाहीच आजकाल, डायरेक्ट फ्रॅक्चर. त्यांचं तसं नाही झालं. सावरून उठल्या, सावरून जो गोपी उठती, तोही पोरे पसार होती. लागत सेना कृष्ण ही हाती, वायूची दुसरी मूर्ती ती. साक्षात वायूच आता होता ना आता गायब, कुठे गेला पत्ता नाही. त्या आल्या वापस यशोदेकडे. यशोदेस येऊन दयांनी वृत्त हरीचे कथिले, परिजननीच्या न्याय मंदिरी. शिक्षेचे भय कसले जय हरी सुखकंदा. खरे न वाटे तिला कदापि. आता आईचं न्यायालय येते. सगळीकडे अपराधाला शिक्षा असते, आईच्या न्यायालयात अपराधाला शिक्षा नसते. काहीतरी समुपचारानं त्याच्यातून सुटका होते. खरे न वाटे तिला कदापि, जरी शपथेने कथिती गोपी. आणि भगवंताने तो चाळा केला. आता ते वर्णन करायला वेळ नाहीये. मैं नाही माखन खायो, सांगे परिती वत्सल आई. शेवटी माय होती म्हणजे बरं बायांनो, नसेल जरी खाल्लं तरी तुमची भरपाई करून देते. सांगे परिती वत्सल आई, करीन मी तुमची भरपाई. मेघ नीर तो दुसऱ्या वेळे, प्रकार काही करे निराळे. लोणी चोरून पळता वाटे, पसरून ठेवी खूप सराटे. पुढच्या वेळेला वेगळा प्रकार केला. दोन्ही तर चोरलं, आता मागे यायला म्हणजे घराच्या दिशेनं वाटेत सराटे, सराट्याचे काटे पसरून ठेवले, कचाकच पायात बुडले. आता कशा येतात म्हणले. पुढच्या वेळेला अजून प्रकार वेगळा केला. त्यांनी कुलप घालून चालल्या घराला. शेतात कामाला जात असताना कुलप लावून जायच्या. जरी घातले दारा टाकाळे दारा, तेन थांबवी गोरस चोरा. शिडी सारखी रचून पोरे, धाऱ्यामधून घरात उतरे. धारे म्हणजे ते दूर जाण्यासाठी वर नळकांडे ठेवलेले असायचे, दोन खापर बाजूला काढलेले असायचे. तेवढ्या जागेतून यानं पोरमध्ये उतरवायचे. उंच बांधली शिंकी असती, काठी घाली हात्यावरती. केले असती उपाय नाना, कृष्णा पुढती एक टिकेना. काही उपाय केले ते कृष्णा पुढे टिकेना. शिंके वर चढू चढू काढायला लागले, पोरं खायला लागले. मुले जाहली पुष्ट शरीरी, आता ढेकर पुष्ट व्हायला लागले. गोपवधू त्रासल्या अंतरी, म्हणती हरी हा घरात असता. लाभू देनच आम्हा शांतता. म्हणजे हे तोपर्यंत हरी घरात आहे ना म्हणे, तोपर्यंत आमच्या जीवाला काही शांतता राहणार नाही. पण ही प्रेमाची एक गंमत आहे. त्रास होत हे खरे, त्यामुळे द्वेष चीड परिणाही. उलट कुठे तरी खोल हवेसे, खट्याळ पण ते होई जय हरी सुखकंदा. द्वेष नव्हता, चीड नव्हती, उलट त्याचं खट्याळ पण हवा हवासं वाटायचं. त्यांना असं करावं. पुन्हा पुन्हा या आशेनं त्या पुन्हा पुन्हा घराला कुलूप लावायच्या, कधी कधी मोकळं सोडून जायच्या आणि कृष्णाने खेळ करावेत असा आनंद त्या घेत राहायच्या. आवडत्याच्या वागणुकीतील विचित्रतेचे बोचत जरी सर. हे कसं होतं म्हणजे आवडत्याची वागणूक, एखादी चुकीची गोष्ट जरी असेल तरी त्याची सर जरी बोचत असेल तरी सुख करता तरी त्यातच येई. प्रेमाची
नवलाई. आवडत्या माणसानं चुकीचं काम केलं तरी त्याचा काही राग येत नाही. परिहरीच्या या कोड्यासी नवीच ये भरती प्रतिदिवशी वदती गोपी हरी प्रतिया लाडावून नच ठेवा बाया. गोरस चोरी फोडी रांजण धान्य उधळीतो करिता कांडन. लुगडे दिसता ते टरकावी घेऊन चिमटे मुला सरडवी. कुणाचं रांजण फोडायचा, कुणाचं एखादी धान्य निवडत बसलेली असायच्या जाऊन तिचं धान्य उधळून द्यायचा. एका गोपीला म्हणे तिच्या नवऱ्यानं साडी आणली होती नवी आणि भगवंताला दाखवायसाठी म्हणून तिनं ती बांबूवर भाल्यावर टाकलेली साडी खाली घेतली. बघ रे कृष्णा, मला माझ्या नवऱ्यानं नवीन साडी आणली. आणि ती काहीतरी काम करायला मध्ये गेली. भगवंताला तिच्या चिंध्या 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 वरपासून तिपर्यंत पडल्या, जरीपासून जरीपर्यंत. तिनं येऊन पाहिल्या. भगवंत म्हणजे तुझ्या नवऱ्यानं तुला एक दिली होती, मी तुला हजारो दिल्या म्हणजे घे देस म्हणजे कशा. असे खेळ भगवंताला करावे. होडी विने हान बसे जराही, होडी विणे हान बसे जराही. शिक्षा परिया करवे न काही, याला घव्या ते बघताच बाई. चित्तातला राग विरोनी जाई. गोपी म्हणाली कोडी विना हा काही राहत नाही म्हणे, पण शिक्षा काही याला करावं वाटत नाही. आणि या लागव्याला बघितल्या बरोबरच चित्तातला राग विरून जातो. उपाय कथितो आम्ही म्हणून या यशोदे तुला. सरे वरिस आठवे चलहान हा राहिला. वनात इतरासवे मितवळा वयासी गुरे. हरीस तव पाठवी सकळ लाड झाले पुरे. गोपाल कृष्ण महाराज की जय. यशोदेला म्हणाल्या तुला यशोदे एक उपाय सांगतो. आता काही तुझं पोरग लहान राहिलं नाही, मोठ्याचं झालं म्हणून कामाला पाठवावंच लागतं. 8 वर्षाचा झालाय तुझा काढा, त्याला आमच्या पोरांसोबत गुरे राखायसाठी गुरवळायसाठी रानात पाठव. जे लाड पुढे झाले. आता भगवंत उद्या वनामध्ये जाणार आहे, त्यामुळे येताना मुठमुठभर लाह्या पंचमीच्या उरल्या असतील, सर्वांनी सोबत आणाव्या. उद्या काल्याचा प्रसंग आहे. भगवंताचा काला वाटूया आणि आजची झालेली सेवा भगवंताच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून भजनानं आजच्या कथानकाला विराम. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले. इंद्रियों के जो घोड़े विषय में अड़े, जो अड़े भी तो संयम के घोड़े पड़े. तन के रथ को सुपथ पर चलाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते